इकडे एकदा स्माइल दे। तेरे चाहने वाले भी देखेंगे वीडियो। तर नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक संजय पाटील आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो, ज्याचं नाव आहे रॉयल रत्नागिरीकर। आज घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ। 2 महिन्याच्या म्हणजे सीझन चालू होता, त्याच्यानंतर 2 महिन्यानंतर मी आज व्हिडिओ घेऊन आलो आहे। आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात होते आपल्या झरी विनायक मंदिराच्या इथून। आणि आमचा आज प्रवासाचा पहिला दिवस डे 1 आणि प्रत्येक शुभकार्याची सुरुवात ही गणपतीच्या दर्शनाने होते, म्हणून आता आम्ही आलो आहे झरी विनायक मंदिराच्या इथे। आणि हे आपलं बंटा आहे पब्लिक। बाई एक्साइटमेंट बघा, तुम्हाला कपड्यावरनं समजलं असेल काय वाईब असेल ती। आणि अजून एक गोष्ट म्हणजे आत्ता आम्ही आहे झरी विनायक मंदिराच्या इथे आणि माझ्या मागे बघू शकता बाहेरून लोक आमच्या इथे फिरायला येतात आणि आम्ही इथलं एन्जॉयमेंट सोडून गोव्याला चाललो आहे फिरायला। त्यामुळे सगळे एन्जॉयमेंट तुम्ही आमच्या आजच्या प्रवासामध्ये आमच्यासोबत एन्जॉय करणार आहात। आणि त्याआधी लगेच पटकन एक नारळ वगैरे वाढवून घेऊया आणि मस्तपैकी प्रवासाला सुरुवात करूया। तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आमच्यासोबत। ही आपली इकडे गाडी लागली आहे नवीन कोरी, मस्तपैकी चकाचक गोरी गोरी व्हाईट। तर मित्रांनो, नारळ वाढवून वगैरे आता आपल्या प्रवासाची सुरुवात केली आहे आपण मस्तपैकी। आणि बाब्या, हाऊ द वाईब? सो चमकली पाहिजे। हर्षल पार्थ हा कुठे गेला? बाकीचे कुठे आहे? आपली फर्स्ट सीट आणि शुभम। यस बॉस। काय येस बॉस? चिकना दिसतोस आज, स्पेशल करून आलाय। $1 मिलियन स्माइल। तर फायनली मित्रांनो, आपण तिकडपासून लाईनमध्ये उभं होतं आणि तेवढी पूर्ण लाईन कवर करत फायनली आपल्या गाडीचा नंबर आला आहे CNG भरायला। आता आपण आहे कुठे? आपण सावंतवाडीच्या पेट्रोल पंपामध्ये आहे आणि आता आपली गाडी CNG फिलअप केली की थेट आपण डायरेक्ट जाऊ गोवा। पुढचे काय एन्जॉयमेंट असेल ते आपण बघूया। इकडे एकदा स्माइल दे। तेरे चाहने वाले भी देखेंगे वीडियो। आपण आता गोवा एंटर केला आतमध्ये आणि गोव्याची वाईब बघा मस्त वेगळी एकदम। झालं, ऐकलं नाही सगळ्या व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण 1:30 वाजता आलो गोव्यामध्ये। मस्तपैकी जेवलो वगैरे, सकाळी फक्त नाश्ता केला होता आणि आता रूम शोधतोय। खरं तर रूम होते पण आम्हाला थोडं अफोर्डेबल पाहिजे होता आणि स्विमिंग पूल पण पाहिजे होतं, त्याच्यामुळे आता आम्ही कलिंगूटच्या इथे आहे आणि आजूबाजूला बघतोय कुठे चांगला आम्हाला अफोर्डेबल असा रूम भेटतोय काय ते। आणि आम्ही मस्तपैकी गाडीमध्ये चिल करतो तिघंजण आणि हे तिकडे सगळे बाहेर उन्हामध्ये रूम शोधतायत। काय म्हणशील हर्षल? काय म्हणतो? काय सांगू? गोव्याची वाईब काय म्हणते? वाईब होता हाय भाऊ। येते वाईब रात्री, वाईब येते परत काय शेवटची सीट सोडत नाही। शेट ए भेटली रूम? फालतू राहते। फालतू। चला म्हणजे हे पण डेस्टिनेशन फुकट। ए काय आलं? रूमची काय कंडिशन? 4,000 म्हणतो। आपलं मित्रांनो, आपण 1:30 वाजता आलो होतो, जेवलो वगैरे, तुम्ही मागे व्हिडिओमध्ये बघितलं। आता फायनली आता सर्च करून आम्हाला एक मस्तपैकी रूम भेटले। भाई ए सॅटिस्फाय ना? एकदा रूम चेक करा। हा एक बेड आहे आणि तो एक बेड आहे मस्तपैकी, त्यांचे फुल पैसा वसूल।
सुकून फुल एसी चिल्ड. तर रूमवरती आलो, एक्साइटमेंट जाम होती, पण आज लाईट गेली. आज वार कोण आहे? रविवारची लाईट गेली. एवढा मुडा पाय सगळा काळो आणि एवढं गरम होते. बाब्या दिसतोयस काय? नाही आता काय करणार, तू लाईट मारली म्हणून दिसतोय. फायनली मित्रांनो आपण आता गोव्यामध्ये फिरतोय मस्तपैकी बीचवरती आलो आहे आणि एवढं भारी वाटतंय. गर्दी पण जाम आहे आणि समोर आपल्या सनसेट होताना एवढा सीन भारी वाटतोय आणि सगळ्यांसोबत मजा होईल. कमाल.